संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने काल सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा प्रवेश झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे या गावी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण जे आहे त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी या गोल रिंगण सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते आता या पुरंदावडे या गावामध्ये दाखल होता आहेत। काही वेळात पालखी जी आहे ज्ञानेश्वर महाराजांची ती या ठिकाणी या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतरचं पहिलं गोल रिंगण जे आहे ते पार पडणार आहे। खरं तर विठुनामाच्या गजरामध्ये आपण पाहतो या ठिकाणी सर्व भाविक वारकरी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि रिंगण सोहळ्यासाठी आपल्या जागा निश्चित करून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं या ठिकाणी हे बाल वारकरी जे आहेत ते मृदुंग वाजवण्याचा आनंद जो आहे तो लुटताना पाहायला मिळत आहेत। खरं तर भक्तीसोबतच शक्तीचा हा संगम जो आहे तो या वारीमध्ये पाहायला मिळतो आणि एक चिमुकला जो आहे तो या ठिकाणी आपल्याला मृदंग वाजवताना देखील पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीतच या पालखी सोहळ्यामधील महत्त्वाचं आणि मुख्य आकर्षण असतं तो म्हणजे हा गोल रिंगण सोहळा आणि या गोल रिंगण सोहळ्यासाठी आता वारकरी या पुरंदावडे येथील मैदानामध्ये येऊन उभे ठाकलेले आहेत। विविध पालख्या ज्या आहेत वेगवेगळ्या भागातून आलेल्या ज्या पालख्या आहेत त्या देखील आपल्या पताका घेऊन या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि हा गोल रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी याची देही याची डोळा पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी सर्व वारकरी जे आहेत ते आता या पुरंदावडेच्या या मैदानावरती जमायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन गणेश रहाटे सह सागर सुरवसे, TV9 मराठी, पुरंदावडे, माळशिरस, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।